तुम्ही आज या ठिकाणी शाळा भरलेली आहे, नेमकं कारण काय? आमचं जे शाळेमध्ये शाळा पडायला आल्यामुळे इथं आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे। प्रत्येक वेळोवेळी जवळपास 17 वेळेस निवेदन दिलेलं आहे, तरी पण अजून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आम्ही इथं स्टे आंदोलन केलेलं आहे। शाळेला म्हणजे त्यात पाणी साचू लागलं आणि ती पडायला आली, म्हणजे पडली काही भीती पण पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठं नळे आहे कुठं काही आहे ते विंचू काटे निघू लागले। तिथं 1956 ची शाळा बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये 135 विद्यार्थी तिथं कार्यरत आहे आता आणि 5 शिक्षक आहे तिथं। 1 ते 5 पर्यंत शाळा आहे, 1 ते 7 पर्यंत शाळा आहे। शिक्षक किती आहे? 5। काय प्रमुख मागणी? आमची मागणी फक्त आम्हाला इमारत पाहिजे, तिथं इमारत पडायला आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला इमारत पाहिजे, फक्त आमची एवढीच मागणी आहे। काय नाव तुमचं? बालाजी बाबुराव कळात्रे। काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी घेऊन आलेले आहे, काय मागणी आपली? परत जाऊन येतो। आमची शाळेला जवळपास 75 ते 80 वर्ष झालेलं आहे बांधकाम होऊन, आणि शाळेची दुरवस्था आता एवढी बेकार झालेली आहे की शाळेमध्ये पाणी फार टोंगळ्यापर्यंत 2-2.5 फूट पाणी येत आहे। 2-2.5 फूट पाणी येत आहे। परत त्याच्यानंतर शाळेच्या भिंतीला पूर्ण तडे गेलेले आणि त्याच्यात नळ्याची सुद्धा एवढी संख्या आहे, नळे फार पडलेले आहे, त्यात सरप विंचू वगैरे हे सगळे निघतात रोजच। आणि त्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की आता हे सगळे मुलं आमचे ज्यावेळेस 8, 8:30, 9ला शाळेत येतात तर सगळ्या पालकांना 4 वाजेपर्यंत एवढी भिंती उभी राहते की माझा मुलगा घरी येतो का नाही, कारण की शाळेच्या भीतीच एवढ्या बेकार अवस्था झालेली आमच्या शाळेची। तर आम्हाला प्रशासनाला फक्त एवढंच सांगणं आहे की आम्हाला शाळेची इमारत लवकरात लवकर देण्यात यावी, एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे। शिवाजी दौलत कळात्रे। काय म्हणणे तुझं? मी प्राची शिवाजी कळात्रे, वर्ग 7वा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या शाळेत खूप पाणी गळते, आम्हाला बसायला जागा राहत नाही आणि ते खिडा पडलेला आहे ना, त्यामुळे त्यात साप विंचू राहतात, त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे। तुम्ही कुठं आला दादा? छत्रपती संभाजीनगरला। कशाला? आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे ना, इमारत शाळेला। बरं, मग काय म्हणले इथं? आम्ही निघत सरला सांगितलं आम्हाला, काय म्हणजे आम्हाला इथे साप विंचू त्यामुळे धोका आहे असं सांगितलं। मग ते आम्हाला म्हणलं, आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला इमारत पाहिजे शाळेला। 30 तारखे ते म्हणे 30 तारखेपर्यंत। कुठून आलीस आणि काय नेमकं म्हणणं आहे तुझं? मी खेडी गावातून आलेली आहे। आमच्या शाळेत पाऊस आल्यामुळे वर्गात बसायला जागा नसते, बेंच ओल्या होतात आणि दरवाजा सुद्धा चांगला नाहीये। आमच्या शाळेत एका वर्गामध्ये 2-2 वर्ग बसावे लागतात, त्यामुळे आम्हाला बसायला जागा सुद्धा नसते। बरं, मग काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला बिल्डिंग हवी। बिल्डिंग हवी? कशी मिळणार? आम्ही काय मागू? कोणाला? सीओ साहेबांना। माझे नाव कुमुदानी रामेश्वर जाधव, वर्ग 4, राहणार खेडीला। आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीतांना तडे गेलेले आहे, फडकींना वेळ पडलेली आहे। आम्ही एका वर्गात 2 वर्ग बसतो। काय म्हणणं आहे तुझं? आमची इथे कशासाठी आले? आम्ही शाळा बिल्डिंग बांधायला। कोणाकडे आले तुम्ही? शिवासाहेबकडे। काय म्हणले, ते बोलणं झालं? यस। काय म्हणे? 6 वर्ग भेटले। 6 वर्ग भेटले का? शाळा बांधायची आम्हाला।